सेनेचे हे संपूर्ण मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत सकाळच्या या शांत वातावरणामध्ये. नाही बाबा सेटिंग नाही होत तुला, सेटिंग होतच नाही बघा. का डीजे खूप छान आहे तुझा, डीजे मस्त वाजला, चेक केला, सेटिंग कर तर आता ज्यांचं आगमन झाले नरेशजी भोईर माघी गणेश उत्सव अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली, त्यांचं हार्दिक अभिनंदन. खूप खूप अभिनंदन साहेब, तुम्हाला वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न करतोय. शिवप्रतिमेचं पूजन झालं आणि आता आपण इष्टांचं पूजन करतोय. सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. आमदार चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करणार आहोत. पहिला सामना गावदेवी वसार वर्सेस वडवली सी या दोन संघांमध्ये तुम्हाला उद्घाटन सामना पाहायला मिळणार. तदनंतर सापाड आणि गांधारी, तिसरा सामना दहिसर वर्सेस डायगर आणि चौथा सामना पडलेगाव वर्सेस खोणी अशी स्पर्धा आपण पाहणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते इष्टांचं पूजन केलं जाते. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या माझ्या लाडक्या खेळूंचं सर्वांचं मनापासून वेलकम. आमदार चषक या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. MLA Trophy 2025. Today is the first day of this tournament and very warm welcome to everyone. Most welcome. Beautiful morning. And today is the first day of this tournament. Inauguration match between वसार वर्सेस वडवली हा सामना आपण पाहणार आहोत. मजा येईल सामन्यामध्ये. हे वातावरण खूप सुंदर आहे, कारण मला वाटलंच नाही की मी कल्याणमध्ये आलोय. जसं जसं थोडंसं कल्याण आम्ही पास केलं तसं गारवा निर्माण झाला. असं वाटतं की निसर्गाच्या कुशीत कुठेतरी चाललोय. आणि खरंच मी देखील भारावून गेलो अक्षरशः वातावरण पाहून. आणि स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि स्पर्धेचं संपूर्ण आढावा जर घेतला तर अक्षरशः आम्ही देखील प्रेमात पडलोय या स्पर्धेच्या. खूप सुंदर स्पर्धा, कारण नावाला साजेशी आमदार चषक स्पर्धा. कारण दादांचं नाव भरपूर आहे परिसरामध्ये, दादांचं कार्य अफाट आहे आणि दादांच्या नावाला शोभणारे विश्वनाथ दादा आमचे भोईर यांच्याच नावाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. चला, दादांच्या मान्यवरांच्या शुभास्ते स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा संपन्न करतोय, जो औपचारिक असतो. इष्टांचं पूजन केले जाते, राष्ट्रगीत होणार आहे, नंतर टॉस केला जाईल, नंतर आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेची 365 दिवस लोक वाट बघत असतात, कारण ह्या स्पर्धेने भरपूर वर्ष लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. अत्यंत शिस्तबद्ध स्पर्धा, डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी आणि रिअलिबिलिटी या 4 तत्वावरती ही स्पर्धा आपण मागच्या कित्येक वर्षामध्ये पाहतोय. वर्ष दुसरं, कारण मागच्या वर्षी या स्पर्धेनं अतिशय चांगलं मात्र यश संपादित केलं. आमदार चषक 2025 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. चला मान्यवर, विनंती करूया की आपण आपलं पूजन झालं असेल तर आपल्याला व्यासपीठात आम्ही आमंत्रित करतोय. तिथे राष्ट्रगीत आपण करणार आहोत, टॉस देखील करणार आहोत आपण, नंतर मात्र या स्पर्धेला. आता बरोबर बाबू, थोडंसं फक्त आवाज वाढवून दे. आमदार चषक 2025 अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, सर्वांचं मनापासून स्वागत आहे. वेलकम एव्हरीवन, वॉर्म वेलकम. वाऱ्याचा वेग भरपूर आज पाहायला मिळतो, कारण ही स्पर्धा आमदार चषक आहे. पहिलं वर्ष, मागच्या वर्षी अभूतपूर्व यश मिळाल्या स्पर्धेला. चर्चेमध्ये राहिली सातत्याने स्पर्धा. 365 दिवस प्रेक्षकांना खेळून देखील वाट बघितली. एवढी चांगली स्पर्धा झाली मागच्या वर्षी, आणि त्याच अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा आपण पाहतोय दुसऱ्या वर्षामध्ये. आज 8 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होतील. 6 तारखेला स्पर्धा आपण पाहतोय आणि हिचा उद्घाटन सोहळा श्रीफल वाढून आज सोमवार आहे आणि महादेवाचा दिवस, अत्यंत शुभ दिवस म्हटलं जातं. आणि या देवाच्या दिवशीच आपण स्पर्धेला उद्घाटन सोहळ्याला संपन्न करतो आहोत. आमचे सावंत सरचे, आमच्या समेत निरंजन सावंत सर आणि आमचे मेक्या, स्वागत आहे तुमचं देखील. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आणि तेवढी चांगली स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, टॉस केला जाईल तिथे. दोन्ही संघाने विनंती असणारे आपण फॉरवर्ड यायचं आहे आणि टॉसची प्रक्रिया आपण तिथे पूर्ण करायची आहे. सन्माननीय सुनीलजी साहेब यांच्या शुभ हस्ते
आपण ही स्पर्धेचा टॉस करणार आहोत. पोलीस पाटील आहेत ते सुनील साहेबांच्या शुभ हस्ते, सुनील खारुक साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा टॉस केला जाईल. पहिल्या सामन्याचा स्वागत आहे तुमचं देखील. होते टॉस आता नंतर राष्ट्रगीत घेऊ. तर सन्माननीय विनोददा रतन पाटील यांच्या अध्यक्ष म्हणजे त्यांच्याच असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या नियमांच्या कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. ते संपूर्ण नियम तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचे लाडके विनोददा पाटील यांचा काल वाढदिवस होता. दादांना आम्ही शुभेच्छा देतोय. वसार संघ नाणेपैकी जिंकलेले आहे. निर्णय आपण तिथे सांगायचा आम्हाला लगेच आणि आपण विनंती करूया डीजेला की राष्ट्रगीत आपण रेडी ठेवायचं आहे. रेडी आहे ना? चला मान्यवर विनंती आपण तिथेच थांबा. फक्त 52 सेकंदाचं राष्ट्रगीत असतं तिथे आपण थांबायचं आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण जागेवरती उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत आपण या राष्ट्रगीतानं सुरुवात करूया स्पर्धेला. या भारत मातेला वंदन करूया. जे हुतात्मा झाले त्यांना या राष्ट्रगीताच्या माध्यमातून या आपण वंदन करूया. प्रेड अटेन्शन. येस, ज्या आपल्या कॅप आहेत त्या काढून घ्या. खेळून विनंती असणार आहे आपल्या डोक्यावरचे कॅप काढूया आणि आपण मानवंदन देऊया भारत मातेला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले या त्यांना आपण श्रद्धांजली व राष्ट्रगीताच्या माध्यमातून. प्रेड अटेन्शन. गेट रेडी फॉर द नॅशनल अँथम. स्टार्ट. भारत माता की. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. चला अत्यंत आल्हाददायक वातावरण आणि उत्साहामध्ये स्पर्धेला आपण सुरुवात करत आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आमदार चषक 2025. वेलकम एव्हरीवन. मान्यवर विनंती करूया आपण सांडपण बाबा. सर्व मान्यवर विनंती करूया की आपण व्यासपीठावर स्थान बनवा आणि आता दोन्ही संघांना विनंती करूया की आपण विदिन 2 मिनिट्स यू हॅव टू स्टार्ट द मॅच ॲट एनी कॉस्ट. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना सुरू करायचा आहे. आता वसार संघ आणि वडोली सी संघ, कारण ऑलरेडी उशीर झाला आहे. 10 वाजून 45 मिनिटं होतात आणि आज आपण पहिल्या दिवसामध्ये आहोत त्यामुळे 8 संघ खेळणार आहेत. तर विनंती असणारे दोन्ही संघाला विदिन 2 मिनिट्समध्ये तुम्हाला सामन्याला सुरुवात करायची आहे.
थँक्यू डीजे. तर या आपण वळणाऱ्या सामन्याकडे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघाच्या संघाला विनंती असते की सामना संपल्यानंतर लगेच आपण उगमशी संपर्क साधायचा. आपण येस पंचाचा इशारा होतोय. मॅकेसर ते रेडी आहेत. पहिल्यांदाच पाठवायचे आहेत. बाबू बेस कमी कर, माईकची एकदा सेटिंग कर बाबू. चला फलंदाज पाठवा लगेच. वडवली सी संघकार मान्यवर आपल्या मंचावरती सुंदर विलोभनीय दृश्य आपण पाहतोय सध्या स्क्रीनवरती आमच्या ग्रामीण टेस्ट.in.च्या माध्यमातून प्रोफेशनल लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आहेत ते, आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बघूया वातावरण, सकाळचं सुंदर वातावरण आणि शुभ सकाळ सर्वांचं मनापासून स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. आमदार चषक 2025 स्पर्धा आपण आज एन्जॉय करणार आहोत. पहिला सामना वसार वर्सेस वडवली सी, आणि वसार संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्रक्षेत्र स्वीकारायला आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी वडवली सी संघाला. 10:48 मिनिटं होतात. मांडवांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झालाय आणि आता आपण वळणार आहोत मुख्य सामन्याकडे. ज्या सामन्याची चर्चा काल होती, कारण ज्यामध्ये लॉट्स आपण पाहिलेत आणि सलामीची पाचन केली जाते. शूलेस बांधत असताना खेळू चांगलं सुंदर दृश्य विकेटवरती आणि मान्यवरांचं आगमन झाले. सन्माननीय सतीशदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहत असतो. मागच्या वर्षी स्पर्धा अभूतपूर्व यशानंतर ह्या वर्षी देखील तुमच्या समोर आपण पाहतोय. पहिला दिवस वसर आणि वडवली दोन्ही संघाला विनंती 12वे प्रतिनिधी लगेच पाठवायचे आपण. तर ज्या संघाचं उपस्थित नसेल त्याला पॅनलच केलं जाईल. येस, वडवली संघ एक चेंडू पडल्याच्या, जर पहिला चेंडू पडला ना 12वे खेळून नसेल तर 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. चला आमदार चषक 2025 मध्ये सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. शिवसेना उंबरडे, कोळीवली विभागीय शाखा व स्वर्गीय विशालगड मंडल उंबरडे आणि एसबी ग्रुप आयोजित स्पर्धा आपण आज पाहणार आहोत. ती आमदार चषक 2025 वर्ष दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण अत्यंत थाटामाटात स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला. शिवप्रतिमेचं पूजन झालं, तदनंतर इष्टांचं पूजन झालं, राष्ट्रगीत झालं, टॉस झाला आणि आज आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. व्हेरी वॉर्म वेलकम एव्हरीवन. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यस, टी शर्ट, ट्रॅक, बूट्स आणि त्यानंतर 12 खेळू कंपल्सरी असं लक्ष असू द्या. सर्वांचं लक्ष भेटतो. आपण डिसिप्लिन स्पर्धा आहे. सूरज दुधकर गोलंदाजी मध्ये येतोय आणि स्ट्रायकरला फलंदाज. यस, फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आपण. स्ट्रायकला विनीत जाधव स्ट्रायकर एंडला, त्याला साथ देऊन नॉन स्ट्रायकरला सतीश जाधव. जाधव परिवार फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये आला येतो फक्त वेगवान सूरज दुधकरला आपण पाहणार आहोत. सूरज दुधकर भरपूर वर्ष संघाची सेवा करत असताना मागच्या कित्येक वर्षामध्ये एंटरटेनमेंट केले वसार संघासाठी तो गोलंदाज सज्ज होतोय. सन्मान्य सतीशदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली असणारी स्पर्धा आमदारचे 2025 मागच्या वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर स्पर्धा तुमच्या भेटीच 2025 मध्ये अत्यंत थाटामध्ये येत असताना 5 षटकांचा सामना असेल. तर असोसिएशनच्या नियमानुसार पहिल्यांदा सामना बरोबर झाला तर विकेटची बरोबरी त्याची टॅली केली जाईल आणि विकेटची बरोबर झाली तर टॉसवरती नाणेफेकी दिली जाईल. तर सन्मान्य विनोददादा पाटील आपले ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्या अध्यक्षांच्याच आणि असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा खेळतोय. पहिला चेंडू व्हेरी फास्ट डिलिव्हरी ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये पहिला चेंडू बीट झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण यामध्ये वेस्टर्नच्या मागे रवी वारीला आपण पाहतोय. धावसंख्येमध्ये आकार नाहीये. या दोन संघांमध्ये भरपूर वेळा आपण लढती पाहिली असेल आणि ती लढत तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये अत्यंत सकाळच्या अत्यंत एनर्जेटिक वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. कारण सकाळचं वातावरण झोप झालेली आहे, ब्रेकफास्ट करून फलंदाज क्षेत्ररक्षक आलेले आहेत, त्यामुळे कडूनचे एनर्जेटिक. बाबू माईची सेटिंग नाही आहे, व्यवस्थित कर एकदाच. ओव्हर द विकेट, लवली शॉट. पहिला चेंडू मात्र भिरकावून दिलाय लॉंगअपच्या डोक्यावरनं आणि चेंडू मात्र कव्हर करेपर्यंत निघून गेलाय. तो डीप मध्ये 2 धाबा मिळणार. सन्माननीय चेनू साहेबांचं आगमन झालंय. येस, छत्रपती पुरस्कार विजेते ते साहेब, स्वागत आहे तुमचं. वेलकम, स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. 25 मध्ये छत्रपती पुढे राखला एकदा पुढे दुसऱ्या बॅचचा प्रयत्न
नितीन फार वेगाने तिथे आलाय. 2 धावा थ्रू बघा रॉकेट थ्रू दिले एक्झॅक्टली ऑन द स्टंप आणि 2 धावाने संघाला सांघिक साधनेला सुरुवात करतोय. धावसंख्येला आकार येणार तो धावसंख्या वेगानं पुढे सरकत असतात. स्कोर आमचे सांगतील आम्हाला. धावसंख्या धावपगती दिनेश 4 धावा. 4 धावा. पहिलं षटक सुरू असताना 5 षटकांचा सामना आहे. सुंदर ॲटमॉस्फिअर. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू मात्र मैदानाकडे वळत असताना कारण मागच्या वर्षी स्पर्धा अत्यंत यशाचं शिखर गाठलं. ओ चेंडूला जाऊ दिलं. वेल लेफ्ट. पंचाने सांगितलं इट्स ॲब्सोल्युटली वाईट. मिस्टर निरंजन सावंत सर सांगत असताना कारण पाहिलं की चेंडू फिनिशअप डिलिव्हरी कुठे होता एक्झॅक्टली विकेट किपरने कुठे चेंडू गॅदर केला संपूर्ण याची शहानिशा केली आणि पंचाने सांगितलंय ॲब्सोल्युटली वाईट. नो डाऊट गुड डिसेंबर अंपायर. पहिला चेंडू या स्पर्धेचा वाईट पाहायला मिळाला. धावसंख्येला वेगान आकार 5 या धावसंख्येवरती. ओ लवली डिलिव्हरी. यावेळी टप्पाबंदर चेंडू आतमध्ये आल्या. फलंदाज फुटवर नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये इंटरवर गरजेचं आहे मित्रांनो. त्याशिवाय संपर्क होत नाहीये आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही त्यामुळे डॉट चेंडू पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक केलं सूर्य दुधकरनं. त्याचा अनुभव भरपूर आहे. त्याच्याकडे क्वालिटी आहे आणि त्याचा दर्जा दाखवत असताना गुड बॉलिंग इन द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. शफल झालाय ऑन साईडला घेण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा फलंदाज बीट होत असताना वारंवार फलंदाज बीट होत त्याचं कारण आहे फलंदाज फुटवर नाहीये. आता शफल झाला फुटवर दाखवलं मध्ये गोलंदाजी लेंथ लाईन चेंज केली. त्याची लेंथ त्याची लाईन त्याची ॲक्युरेसी त्याचं परफेक्शन त्याचं डायरेक्शन आणि त्याचं व्हॅरिएशन त्याचं कंट्रोल या संपूर्ण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येला आकार नाहीये. फक्त 5 धावा बिनबाद. साबत सुरुवात. चेंडू बॅटचा पेस उशिरा ओपन केलाय. विघ्नेश चेंडू खाली फलंदाज बाद. शॉर्ट पॉइंटला यस डीजे. एका षटकाची सांगता दिली 5 धावा धावफलकावरती. पहिले षटक मात्र चांगलं राहिले. इकॉनॉमी गोलंदाजी राहिली आणि एकही गडी बाद न करता मात्र चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गिरीश येत असताना गिरीश म्हात्रे आमदार चषक विश्वनाथ शेठ भुईर यांच्या नावाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि सतीश दादा भुईर यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. दादांचं भरपूर कार्य आहे परिसरामध्ये. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण त्याची चर्चा सातत्याने करणार आहोत. धावसंख्येला आकार 5. वाऱ्याचा वेग भन्नाट आहे सध्या. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे त्यामुळे डावकऱ्या फलंदाज जास्त फायदा होईल ज्यावेळी फलंदाजी कॉमेडी बॉक्स एंडकडनं होणार. उजव्या हाताच्या फलंदाजाला आता मात्र वारं पोषक आहे. चेंडू मागे निघून गेलाय आणि पंचांचा इशारा यस इज गॉन. पहिला धक्का मैदानावरती लागतोय 5 या धावसंख्येवरती. दुसरा धक्का माफ करा. पहिल्या षटकामध्ये एक धक्का दुसऱ्या षटकामध्ये दुसरा धक्का. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. आमदार चषक 2025 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यांचं आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठात जाऊन स्थानपन्न व्हावं. मान्यवर आपण विनंती करूया. सुंदर ॲटमॉस्फिअर आणि भरपूर चांगलं वातावरण भगवमय वातावरण केलं आहे आणि आज पहिला दिवस आपण पाहणार आहोत आणि पहिल्या दिवसामध्ये पहिलाच सामना एन्जॉय करतोय तो मात्र वसार आणि वडवली या 2 नामांकित संघांमध्ये लढत पाहायला मिळते. टॉस जिंकला वसार संघानं. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती दिली. अमतीत केलं फलंदाजीला वडवली सी संघाला. सुरुवात चांगली नाही आहे एवढी कारण 2 धक्के आतापर्यंत दिले. धावसंख्या फक्त 5 आणि 5 अवघ्या धावसंख्येवरती 2 मोठे धक्के दिलेत. बघायचं फलंदाज नवीन जात असताना सागर पाटील. सागर या संघाचा बॅकबॉन आहे. त्याच्यावरती भरपूर अपेक्षा असणार आहेत आणि एक चांगला संघ फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. इनॅक्ट नंबर आलाय तो 4 वरती. 2 धक्के दिलेत. गुड बॉलिंग. अजूनही मोठा फटका नाहीये. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार नाहीये. दुसऱ्या षटकात देखील चांगलं बांधते गिरीशचं.
ओ चेंडू टप्पा आतमध्ये आलाय, चेंडूला बॅकफुटला जाऊन आली, फक्त पंच केलं, चेंडू ट्रॅव्हल झालाय तो एक्झॅक्टली मिड ऑफ मध्ये येतोय तो लॉंग ऑफला आणि कव्हर करते 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट येतोय वडवली संघ. खेळाडू काही अनुपस्थित अजूनही देखील थोडंसं उशीर झाला, कारण सध्या डे नाईट स्पर्धा भरपूर ठिकाणी सुरू आहेत, त्यामुळे दमछाक होते खेळूची देखील, त्यांना देखील सातत्यानं भ्रमण करावं लागतं. आणि धावसंख्येला आकार 2 न वाढते आणि गिरीश आम्हाला सांगतील एकूण धावा धापलकावरती. गिरीश 7 धावा. दिनेश आमचे स्कोरर आम्हाला सहकार्य करत असताना 2 पंच मेके सर आणि आमचे निरंजन सावंत सर. गुड बॉलिंग, तेवढा चांगला फटका, चेंडूला बॅकफुटला जाऊन बघता आता कट करत असताना विश्वास आला, चेंडू खाली गुड फिल्डिंग. एका धावेने समीकरण मात्र बदलणार. धावसंख्येला हळूहळू का होईना मार्गक्रमण करते. सुरुवात चांगली नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये आले ते फक्त 5च धावा आणि गिरीशनं मध्ये चांगली गुरुंजी आतापर्यंत दाखवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले, तेव्हा धावसंख्येला आकार नाही आतापर्यंत. गुड बॉलिंग, सच अ ग्रेट बॉलिंग. ओ बॅटफोर्डला जाऊन याली, चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोकमध्ये कन्वर्ट केले. सिलिमेट आपला बॅकअप आहे तिथे, विश्वास येतोय, दुसऱ्यांदा चेंडू बॅकअप देईल. चांगलं क्रिकेट आहे, दर्जेदार क्रिकेट आहे. दोन्ही संघ भरपूर वेळा एकमेकांसमोर येतात, त्यामुळे त्यांना चांगला अंदाज आहे कोणाचा वीक झोन कुठे आहे, कोणाचा स्ट्रॉंग झोन कुठे आहे. भरपूर चांगला अभ्यास आहे आणि त्या अभ्यासामुळे क्रिकेटचा दर्जा आजमध्ये तुम्हाला उंचावताना पाहायला मिळतोय. असं वाटत नाही की ग्रामीणचं क्रिकेट आहे, असं वाटतं की खुल्या गटातलं क्रिकेट आहे. कारण ज्या पद्धतीने क्रिकेटचा दर्जा उंचावलाय, ज्या पद्धतीने खेळ आपण पाहतोय मैदानावरती, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आणि तेवढं चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय, उद्घाटन सामना आपण पाहतोय वसार वर्सेस वडवली सी या 2 संघांमध्ये. वेळेबाबत सहकार्य असणारे लगेच पंचानं टाइम अलर्ट केले तुम्हाला, कारण उशीरच स्पर्धा सुरू झाली. 45 मिनिटांना पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. ऑन साईडला इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं यावेळी सागरला इम्प्रोव्हायझेशन करता आलं नाही, कारण ते क्षेत्र खाली आहे, वॅकंट एरियामध्ये खेळायचा प्रयत्न होता, कारण फाईन लेग पूर्ण खाली आहे आणि P2चं षटक असल्यामुळे 3 षटक बाहेर आहेत, मात्र फाईन लेगला कोणत्या डीपमध्ये नाही आहे आणि त्याच वेळी त्याने इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला, नाही जमलं त्याला. फुटवर्कचा वापर चांगला होता, कनेक्टिंग नाही आहे आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्येला आकार नाही आतापर्यंत, कारण या षटकातील चेंडूचा खेळ संपलाय. 1 to go, फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. ऑन साईडला खाली राहिला चेंडू आणि साजन चेंडूला बॅकअप देणार. षटकाची झाली सांगता, 2 षटकांची सांगता होते. धावसंख्या धावफलकावरती संत वाते इंद्राणी या पद्धतीने 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 धावा 1 गडी बाद, दुसऱ्या P2 मध्ये आपण पाहिलं 5 धावा आणि 1 गडी बाद, म्हणजे 12 चेंडूमध्ये 10 धावा 2 बाद. पुढचा सामना सापड वर्सेस गांधारी. दोन्ही संघाला विनंती असणार आहे लगेच आपण गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. चांगली स्पर्धा पाहतोय. सतीश दादा भोईर आमचे आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, या परिसरातील सर्वांचे लाडके आमदार, आपल्या घरातील आणि मनामनात राहणारे आमदार म्हणजे सन्माननीय विश्वनाथ दादा भोईर यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या सन्मानासाठी ही स्पर्धा खेळवली जाते. दादांचं कार्य भरपूर या परिसरामध्ये. नवीन फलंदाज गोलंदाज उदय पाटील, चांगले षटक राहिले. पहिले 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि फक्त 10 धावा. सुरुवात शांत आहे वडवली सी संघाची. बघायचे सागर अजूनही मैदानावरती आहे, सागरला साथ देतोय फलंदाजीमध्ये विशाल पाटील. सागर पाटील, विशाल पाटील. विनीत जाधव फारशी कामगिरी करू शकला नाही आणि फलंदाज सतीश जाधव ही कामगिरी करू शकला नाहीये, त्यामुळे सुरुवात चांगली झाली नाही. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. आणि या स्पर्धेत सुरुवात बघा किती चांगली झाली, त्यामुळे शेवट चांगला होणार हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. सुरुवात चांगली असायला हवी. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. रवी वायले अत्यंत अनुभवी खेळाडू, विकेट किपरच्या मागे. बरोबर ना, रवी दादा आमचे सिनियर क्रिकेटर. स्विचितचा प्रयत्न नाही जमलं, प्रयत्न भरपूर सुरू आहेत सध्या. मागच्या 13 चेंडूमध्ये भरपूर प्रयत्न झाले, मात्र एकही फटका कनेक्ट झाला नाही आतापर्यंत. एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. एक चेंडू वाईट आपण पाहिला, अवांतर धावसंख्या वाढली, मात्र त्याचा फायदा घेता आला नाही आतापर्यंत वडवली सी संघाला. गुड डिसिजन बाय वसार टीम, चांगला निर्णय घेतला वसार. शेवटच्या मुवमेंटला चेंडूला हाफ पिच केलं असताना साजन फुलोरे दुसऱ्यांदा चेंडूला बॅकअप देतोय, तो मात्र शॉर्ट कव्हर मध्ये एकच धाव मिळणार. एका धावाने धावसंख्येला फारसा आकार येत नाहीये. धावसंख्या 11-2 बाद. ग्रामीण क्रिकेट टेस्ट.com.च्या माध्यमाने स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट असते, ब्रॉडकास्टिंग त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. डीजे देखील आमच्या समेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कट केलाय, बॅकफुटला गेला, खूप उशिरा बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर टर्न ऑन द टर्न चेंडूला केलाय. विश्वास चेंडूला बॅकअप देतोय एक्झॅक्टली बॅकवर्ड पॉईंटला. एक धाव मिळणार आणि षटकामध्ये अजूनही काही बदल होत असताना चेंजेसमध्ये फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत. फारसा आकार नाही धावसंख्येला. जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला पाहतात, स्वागत आहे. मी मच्छिंद्र पाटील तुमचं या परिसरामध्ये स्वागत करतोय. आमदार चषकामध्ये कल्याणला ही स्पर्धा सुरू आहे सध्या. भरपूर चांगलं वातावरण आहे. कल्याणच्या एक्झॅक्टली वेस्टला ही स्पर्धा सुरू आहे.
अत्यंत आल्हादक वातावरण. ऑन साइडला चांगला फटका. आता मात्र फलंदाज सागर साठी जगदीश लावला होता. जगदीश दुधकर तिथे होता. माहिती मी मगाशीच सांगितलं होतं की हे खेळाडू एकमेकांसमोर भरपूर वेळा खेळतात, त्यामुळे स्ट्रॉंग झोन वीक झोन यांचा अभ्यास आहे. फलंदाज बाद आणि तिसरा धक्का मैदानावरती. सागर इज वॉकिंग बॅक. सन्मान्य कैलासजी कारभारी साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थान बाबा. पहिला धक्का 5 धावसंख्येवरती, दुसरा धक्का 10 धावसंख्येवरती, तिसरा धक्का 12 धावसंख्येवरती. त्यामुळे परिस्थिती फार वाईट आहे सध्या तरी. वसार संघाचं कौतुक करेन, कारण टॉस जिंकला लगेच सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करणार, कारण सकाळचं थंडगार वातावरण आहे, विकेटमध्ये थोडीशी मॉइश्चर आहे आणि त्यामुळे खेळपट्टी गोलंदाजांना जास्त पूरक पोषक ठरले. चेंडू टेक ऑफ झाला नाही आतापर्यंत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं, लगेच गडी बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद, दुसऱ्या षटकामध्ये दुसरा धक्का, तिसऱ्या षटकामध्ये लगेच सुरुवात केली धक्के देण्यासाठी. धक्क्या मागले धक्के दिलेत. वडवली संघाला बघायचे धक्क्यातला संघ कधी मात्र सावरणार. अंगाला स्पर्श करणारा वारा, गारगार वारा आम्हाला जाणवतोय. चांगली स्पर्धा आहे आणि मागच्या 2 दिवसात थंडीचं प्रमाण वाढलंय. काल पाऊस देखील झाला. काल नाईट स्पर्धेमध्ये आम्ही पेंदरला कॉमेंट करतोय, पाऊस पडत होता, त्यावेळेला कदाचित वातावरण निर्मिती. गुड बॉलिंग विथ अ गुड लेंथ अँड ॲज वेल ॲज अ गुड डायरेक्शन, राईट डायरेक्शन, गुड बॉलिंग. कमालची गोलंदाजी. दर्शकीमध्ये आकार नाहीये, फारसा आकार नाहीये. 50-55 होणार का आता थोडीशी शक्यता कमी जाणवते. मध्ये बघायचं वडवली संघ कधी कमबॅक करू शकतोय. ओ याली मात्र ब्रेक, जबरदस्त टर्न झालाय मैदानावरती. पेस तेवढाच आहे, तेवढाच भन्नाट वेग आणि तेवढाच जर टर्न असेल तर मात्र करणार तरी काय करणार गोलंदाज, हे देखील फार महत्वाचं आहे. काही क्षणात आमचे करण काळन कॉमेंटरीचं आगमन होईल. एकही चौकार षटकार आतापर्यंत नाहीये. आमचे मान्यवरांचे, आमच्या सर्व या रणरागिणी यांचे देखील स्वागत करूया आपण या परिसरामध्ये. महिलांचं देखील कार्य भरपूर आहे या परिसरामध्ये. आमदार चषकाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. नवीन गोलंदाज येतो गिरीश म्हात्रे. गिरीशचं षटक चांगलं राहिलं, इकॉनॉमी राहिलं, त्याने दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. इज बॅक इन टू द अटॅक इन सेकंड स्पेल. धावसंख्या धावफलकावरती फार कमी, 12 आणि 3 विकेट. 3 षटकांची सांगता झाली. पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावा आणि या षटकामध्ये फक्त 2च धावा. ओ याली चंदूला ऑन द टॉस खेळला. चेंडू ट्रॅव्हल एक्झॅक्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि पहिला चौकार पाहायला मिळणार का, नाहीये. रिले फिल्डिंग दाखवतोय तो विघ्नेश. हा दर्जा आहे वसार संघाचा. मागच्या कित्येक वर्षामध्ये वसार संघाने एंटरटेनमेंट केले ग्रामीणच्या टेनिसच्या माध्यमातून आणि वडवली संघाने देखील. चेक केला जाईल. 1 मिनिट पंच, चेक करूया आपण. ट्रान्सपरन्सी या स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य आहे आणि पहिल्यांदा डिसिप्लिन. येस ॲब्सोल्युटली चेक केला जाईल, तर कोणत्याही संघावरती कधी अन्याय केला जात नाही. म्हणून तर मागच्या वर्षाच्या अभूतपूर्व सेफ आहे. येस सेफ आहे, आयोजकाने चेक केलंय. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया, उशीर नकोय. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आम्हाला खूप आवडतं, कारण इथे डिसिप्लिन भरपूर असते. सामने वेळेवर सुरू होतात, वेळेवर संघ पोहोचतात. शिस्तबद्ध स्पर्धा. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान विनोद पाटील हे आमचे अध्यक्ष आहेत, ज्यांचा काल वाढदिवस होता. दादांना आम्ही पुन्हा शुभेच्छा देतोय. लवली शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू मागे, रवी चेंडू खाली नाहीये. मोस्ट सिनियर प्लेअर ऑफ द वसा टीम रवी वाले चेंडू खाली होता. मध्ये चेंडू रवीचा सुपुत्र देखील आपण पाहिला असेल त्याचं घेसरच्या स्पर्धेमध्ये खेळताना. त्याचं वय वर्ष फक्त 9 आहे आणि त्याला देखील क्रिकेटचे बालकडू दिले, क्रिकेटचे धडे दिलेत रवीनं. त्याचे सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळणार लवकरच क्रिकेटमध्ये. त्याचं देखील पदार्पण केलं जाईल. हा वारसा आहे, कारण दादांची पिढी आपण पाहतोय विश्वनाथ दादांची, की जी समाजसेवेच्या माध्यमातून वारसा जपत आलाय आणि ही वारसी पिढी सातत्याने त्या वारसा जपत असतात. समाजसेवेची ओढ आहे विश्वनाथ दादांना आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर समाजकार्य ह्या परिसरात आपण पाहतोय. कायापालट भरपूर विकास आपण विकसित केला हा विभाग त्यांना आणि त्यामुळे दादा एक दमदार आमदार म्हणून त्यांची ओळख या परिसरामध्ये. आणि सतीश दादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय दुसऱ्या वर्षामध्ये आमदार चषक 2025. वेलकम
वॉर्म वेलकम एव्हरीवन. चौथं षटक मार्गस्थ धावसेकाला फारसा आकार नाही, एकच चौकार एकच षटकार आतापर्यंत नाही. इकॉनॉमी गोलंदाजी राहिली. ओ ब्रेक लेग ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. याच पंचाचा इशारा वाईटचा दुसरा वाईट या सत्रामध्ये. गोलंदाजीमध्ये गती बघा, गतीसोबत टर्न बघा, स्विंग बघा, त्याचा खूप सुंदर गोलंदाजी. आणि हेच कारण की त्याला दुसरा गोटा दिला. मागच्या षटकामध्ये 5 धावा दिल्या त्या गोलंदाजानं. बघा पुन्हा एकदा ऑफ ब्रेक चटोपाध्याय आतमध्ये आणला जातोय आणि फलंदाज मात्र बीट केलं जातंय. करणार तरी काय फलंदाज, हा देखील फार मोठा प्रश्न. डावकुरा फलंदाज आहे. डावकुरा याला फलंदाजाला गोलंदाजी करत असताना एक अँगल निर्माण केला जातोय आणि चेंडूला टर्न केला जातो, ऑफ ब्रेक केला जातो, चेंडू आतमध्ये आणला जातोय. ऑन साइडला हा पेन जॅक करत असताना पंचायत एक्झॅक्टली मागे चेंडू गेलाय, तो बॅकवर्ड्स केला रिझनला. एकदा पुन्हा कर आधीच चेंडू खाली वॉटर थ्रो. एक्झॅक्टली चेंडू लगेच त्याने पिक केलाय आणि तेवढ्याच वेगाने थ्रो देखील दिलाय, बाउन्स थ्रो दिलाय. कारण ग्राउंड फिल्डिंग करणं थोडंसं चॅलेंजिंग असतं. रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो भरपूर वेळ लागला आणि त्यामध्ये धावसेकेला आकार येत असताना धावसेके पुढे सरकते. ते आमचे स्कोर आम्हाला सांगतील. 17 धावसेकेवरती. गुड बॉलिंग. चौथं षटक, 5 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि 5 षटकांमध्ये धावा किती होतील याची उत्कंठा शिकायला पोहोचते. पुन्हा एकदा ऑन द टर्न चेंडूला केला. आता मात्र लेग ब्रेक होता आणि साजन चेंडूवरती येत असताना साजन तिसऱ्यांदा चेंडू खाली आलाय आतापर्यंत 5 षटकांच्या सामन्यामध्ये. तिसऱ्यांदा चेंडू त्याच्याकडे गेलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं त्याने आतापर्यंत. धावसेकेला वेग नाहीये. चेंडू राहिले त्या षटकातील आतापर्यंत 1 to go. 18 धावा, 3 बाद, शांत आणि सावध सुरुवात. वडवली बी संघ सी संघ टॉस आल्यानंतर फंजी करत असताना ऑन साइडला याला हुक करायचं होतं, नाही जमलं. कनेक्टिंग नाहीये फलंदाजामध्ये चेंडूमध्ये. पंच लेग बाईच्या इशाऱ्याची खून दाखवतात. पंच मॅकेसर षटकाची सांगता, 4 षटकांची सांगता, फक्त 19 धावा. फक्त 19 धावा 4 षटकांमध्ये. 3 बडी बाद. वसार संघ टॉस जिंकण्याचे क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलं ते. वडवली सी संघाला फारशी परिस्थिती चांगली नाहीये सध्या तरी. आमदार चषक 2025 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सापाड आणि गाधारी संघाचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गेट रेडी. स्टेजच्या समोर येऊन थांबायचं, आपण रिपोर्ट करायचं आहे. येस, इनिंग ब्रेक मध्ये जर पोहोचला नाही कोणता संघनायक तर तुम्हाला पॅनलिस्ट केलं जाईल. चांगली स्पर्धा. आमदार चषक त्याच्या नावाला शोभणारी स्पर्धा आपण पाहतोय. सुसज्ज असं वातावरण, भगवमय वातावरण, संपूर्ण अभिमानाने भगवा डवलत असताना आपण पाहू शकाल. स्क्रीनच्या आपल्या एक्झॅक्टली समोर 5 भगवे आहेत आणि त्या 6 भगवे झेंडे फ्लॅग तुम्हाला पाहायला मिळतात. ते अभिमानाने डवलत असताना स्क्रीनवरती हे दृश्य दाखवलं जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुंदर वातावरण. 19 धावा. विघ्नेश येतोय. विघ्नेश वाहिले. शेवटचं षटक. यस, द लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. 19 धावा, 3 बाद. शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन झाले आणि गोलंदाज येतो शेवटच्या षटकामध्ये. विघ्नेश वाहिले. चांगला गोलंदाज, मात्र पार्ट टाइम गोलंदाज आहे, रेग्युलर नाही आहे. ओ चेंडू टप्पामध्ये पुन्हा बाहेर गेलाय. पंचाने सांगितलंय इट्स ॲब्सोल्युटली वाईट. तिसरा चेंडू वाईट आहे. तिसरा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. जास्त होते बेस त्याला नको. आतापर्यंत आपण पाहिले धावसंख्या 20. किती शांत धावसंख्या पाहायला मिळाली, कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी झाली नाही. गोलंदाजीचा अटॅक चांगला राहिलाय. काउंटर अटॅकला सुरुवात केली सुरुवातीपासून गोलंदाजानं आणि धक्के देखील दिले. ते धक्क्यात सगळं सावरू शकला नाहीये. ऑन साइडला हा पेन जॅक केलाय, चित्र पुढे सरकलाय. स्क्वेअर ऑफ द गिरीश येतोय. चांगला थ्रो, बाउन्स दिलाय. आता डगआउट शांत राहत नाहीये, कारण डगआउटला माहिती आहे स्पर्धा मोठी आहे आणि धावा येणं गरजेचं आहे. जर 50-55 धावा आले तर आपण डिपेंड करू शकतो, संघर्ष करू शकतो. ॲटलीस्ट 40 तर धावा हवायला. हा प्रश्न उद्भवलाय. मध्ये सुरुवात चांगली झाली नाहीये. मी मगाशी देखील म्हटलं होतं या स्पर्धेची सुरुवात चांगली झाली म्हणजे शेवट गोड होणार, शंका नाहीये. सुरुवात स्पर्धांची चांगली झाली नाहीये, त्या धावसंख्येला आकार नाहीये. मंचावरती भरपूर मान्यवर आमच्या महिला देखील भरपूर, आमच्या रणरागिणी देखील मंचावरती भरपूर आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. ओ चेंडू यॉर्क वाईट करण्याचा प्रयत्न, मात्र नाही जमलं. चौथ्यांदा वाईट, चौथा चेंडू वाईट पाहायला मिळाला. आणि दिनेश आम्हाला सांगते धावसंख्या धापलकावरती दिनेश 22 धावा. सन्मान्य दशरथजी बेडेकर साहेबांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम दशरथ बेडेकर साहेब, तुमचं आमदार चषकामध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय. गुड मॉर्निंग, वेलकम. 22 धावा. शफल झाला फलंदाज. यावेळी अटॅकिंग फटका डीप कव्हर बॅकअप देतोय गिरीश. त्यांना 2 षटकं पेकले, तो गिरीश मात्र बॅकअप देऊ शकला नाही. जेल सुटल्यानंतर लगेच गोलंदाजानं कमरेवरती हात ठेवून दाखवून निराशा दाखवली.
लगेच सिग्निफाय केलं त्यानं की कमरेवरती हात ठेवले म्हणजे निराश झालाय. बॉडी लँग्वेज लगेच कळली आम्हाला. शोल्डर उतरले होते आणि 2 धावा निर्माण केल्यात. कारण एकेका धाब्याची किंमत फार महत्वाची आहे. धावसंख्या 24. या षटकातील काही चेंडू राहिले दिनेश आम्हाला सांगतील. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 षटकाचा सामना. मान्यवरांची भरपूर मांदी आली. सुशोभ असं वातावरण आपण पाहतोय. सुंदर वातावरण. बॅट अँड पॅड मध्ये एक्झॅक्टली स्क्रीन समोर यावेळी स्टेट ड्राइव्ह दाखवलाय. वॉट अ शॉट. ब्रिलियंट स्ट्रोक. पहिला चौकार आमदार चषकाचा. भरपूर वाट बघावी लागली मध्ये चौकार दाखवलाय शेवटच्या सत्रामध्ये. सत्तावीसाव्या चेंडूवरती पहिल्या चौकारात आमदार चषकाचा 26 चेंडूची वाट बघावी लागली. 27व्या चेंडूवर चौकार आलाय विशालच्या बॅटमधनं. अजून एक चांगला फटका बॅकवर्डला गेला. याली रुबी कट दाखवली. चेंडू ट्रॅव्हल झाला एक्झॅक्टली. याली पॉइंट मध्ये निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटला. दुसरा चौकार. आता दमदार सुरुवात डीजे. भारली 2 चौकार पाहिले विशालच्या बॅटमधनं. चांगली फलंदाजी. 2 चेंडू शेवटचे. 17तील चेंडू यावेळी मात्र इनसाइड आउट. डीप कव्हरच्या डोक्यावरनं शतशे बॅकअप देतोय मात्र नाही जमलं. गिरीश तिथे होता. ज्या गिरीशनं झेल सोडला त्या गिरीशला मात्र आता आठवण केलं जाईल. जेव्हा जेव्हा विशाल फटके मारणार तेव्हा तेव्हा त्या गिरीशला आठवण पडणार त्या मात्र विशालची. एका झेलची किंमत मोजावी लागली मैदानावरती. आठवा तो झेल रोहित शर्माचा आणि आठवा ती 264 धावांची पारी. ती मोठी इनिंग, ती मॅरेथॉन इनिंग. झेलला फार महत्व आहे. जर झेल सोडला तर किंमत मोजावी लागेल आणि विशालने त्याचा फायदा घेतलाय. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द विशाल. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. ऑन साइडला ड्राइव्ह केला. चेंडूला दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल झालाय. व्हॉट अ बॅटिंग. चेंडू सीमा पलीकडे जोरदार टाळ्यानं स्वागत करा आपण विशालचं. रविदादा नाराज झालाय. गिरीशकडे त्यानं आता पुन्हा पाहिलंय. कारण जेव्हा जेव्हा चौकार मारणार विशाल तेव्हा गिरीशकडे पाहिलं जाईल. गिरीशनं सोपा झेल सोडलाय. त्यानंतर 3 चौकार आले. डबल आले म्हणजे एकूण धावा आल्यात मागच्या 14. 4 चेंडूत 14 धावा आल्यात. ग्रेट बॅटिंग. दिस इज अ गुड फिनिश. तर या आपण विनंती करूया सापाट संघ आणि गांधारी संघाला टॉससाठी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. एकूण धावा दाबालकावरती दिनेश सांगतील आम्हाला. 38 धावा. 3 बाद 38. 39 धावांची गरज आहे. फायटिंग टोटल झाले. आता मजा येईल सामन्यामध्ये. गिरीशने सोडलेला झेल मागात पडला आणि काय फटकेबाजी झाली. नको दादा थँक्यू. वसर संघासमोर 39 धावांचं आव्हान असणार आहे. 38 बाद 38 धावा 3 बाद. ग्रेट बॅटिंग विशाल. संघानक तिथे आलेले आहेत. टॉस करून घ्यायचंय. देवेंद्र साहेबांचे शुभ असते. जयवंत भोईर साहेबांचे शुभ असते. आपण टॉस करत. विद्यमान नगरसेवक आहेत ते. नगराचा विकास करणं त्यांचं पहिलं उद्दिष्ट. समाजसेवेमध्ये सातत्याने कार्यरत असणारे. 80% समाजकारण फक्त 20% राजकारण. त्यांचे शुभ असते. आपण टॉस करणार आहोत. एक बॉल विक्रायचे. गांधारी संघानं टॉस जिंकण्याचं क्षेत्रक्षेत्र स्वीकारलंय. नेक्स्ट सामन्यामध्ये आम्ही ओपिनियन देखील घेणार आहोत कारण सध्या आमच्याकडे एकच कॉमेंटरी आहेत आम्ही कारण ऑन द वे. तर धावसंख्या 38. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि यस. तर वडवली संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल कारण तुमचा 12वा खेळाडू उपस्थित नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल.
39 धावा काढायचे वसार संघाला. चॉईसला बॉल दिला ना इथे चेक करा एक बॉल इथे देऊन टाका एकच बॉल ग्राउंड येस, तुम्हाला चॉईससाठी 2 चेंडू दिले जातील, ते इथे चेक करायचे आहेत आपण आणि इथनंच ते घेऊन जाऊन एक चेंडू पंचाकडे जमा करायचा आहे. चला 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. सन्मान्य रामदासजी कारभार यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम, स्वागत आहे साहेब तुमचं. जय महाराष्ट्र, स्वागत आहे, वेलकम, गुड मॉर्निंग. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 38 धावा झाल्या, 3 बाद स्थिती आपण पाहिली. एकोणचाळीस धावांचा टार्गेट पूर्ण करायचं आहे. वडवली सी संघाला 2 धावाची पॅनल्टी लक्षात सुद्धा 2 धावा मी ऍड करतोय. ऑलरेडी पहिल्या चेंडू पडल्या अगोदरच एक चढ लक्ष भेटतोय दोन्ही संघ नायकांचं. चला सामन्याला सुरुवात करा, लगेच वेळ नकोय, कारण पुढच्या सामन्याची नाणेफेकी देखील झालेली आहे, त्यामुळे आता उशीर नकोय. एक्झॅक्टली 28 मिनिटं घेतलीत या इनिंगसाठी. गरज असणारी ती जिंकण्यासाठी 39 धावांची 2 धावा अगोदरच मी ऍड केलेत पहिल्या चेंडू पडण्याच्या अगोदरच, याची नोंद घ्या. सतीश पाटे गोलंदाजी मध्ये येत असताना रवी बाईला आलाय स्ट्राईक हँडला, अत्यंत मोस्ट सिनियर क्रिकेटर. सतीश पाटील ब्रावो नावानं फेमस आहे, लोकप्रिय आहे, तोच गोलंदाज. चांगला संघ आहे, मागच्या कित्येक वर्षात संघाला मी पाहिलंय, जवळनं पाहिलंय, खूप चांगली कामगिरी मागच्या काही वर्षामध्ये संघाची राहिली आणि तेवढ्याच ताकदीचा संघ वसार संघ. या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. एक मिनिट पंच थांबा, 1 मिनिट, काही डिस्कशन सुरू आहे, चेंडू टाकू नका, 1 मिनिट. कोलिवली संघाचे जर खेळू इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती करूया आपण मंचावरती यावं. चला सामना सुरू करा आपण. 2 धावा ऑलरेडी ऍड केल्यात आम्ही. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामन्याला सुरुवात करूया. इयर बी गो, एकच शतक मात्र सीमारेखा तुम्हाला पाहायला तर मिळेल, कारण खेळू देखील कमी आहे संघाकडं. चला रविवारी टाकेल गोलंदाज सज्जाला ब्रावो गोलंदाजी मध्ये असताना पहिला चेंडू कट केला, बॅकफुटला जाऊन चपराक दिले. या चेंडूला चेंडू सीमा पलीकडे खणखणीत सुरुवात. हा फरक आहे, डीजेला मी थांबवते, हा फरक आहे वसार आणि वडवली सी संघामध्ये. वडवली संघाला 27 चेंडूवरती पहिला चौकार आला आणि रविवारीनं पहिल्या चेंडूवरती चौकार मारून सांगितलं की सामन्यामध्ये आम्ही कमबॅक करू. ही ताकद आहे संघाची, हा फरक आहे या 2 संघांमध्ये. 27 चेंडूवरती पहिला चौकार आला वडवली सी संघासाठी आणि रविवारीने पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय ऑन साईडला केल्यानंतर भाग पडला गोलंदाजानं. गोलंदाज देखील फार हुशार आहे, कारण त्याने देखील भरपूर ऊन वारे पाणी पाऊस पाहिलेला गोलंदाज आहे. भरपूर वर्ष P1 मध्ये या गोलंदाजाला आपण पाहतोय. विशालला चांगला गोलंदाज सतीश उर्फ ब्रावो ज्या नावाने तो लोकप्रिय आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार नंतर मात्र कमबॅक. 2 धावा अगोदर ऍड केले, चौकार आले, 6 धावा धापलकावरती, बिनबाद 6 बाद सुरुवात. रवी बायले मोस्ट सिनियर क्रिकेट ऑफ द 10 स्किल वर्ल्ड आणि या वसार संघाचा सर्वात सिनियर खेळाडू स्ट्राईक हँडला जो विकेट किपरची भूमिका पार पडत असतो. आता मध्ये वेगळ्या स्टान्समध्ये अटॅकिंग स्टान्समध्ये ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. चेंडू कुठे गेला, कुठे मारायचं तर कळलंच नाही रवीला आणि त्यामुळे एक धाव वेगानं पूर्ण करत असताना एका धाब्याने धाव केला. चांगलं कमबॅक केलं सतीशचं, मी कौतुकाला विसरणार नाही, कारण पहिल्या चेंडूत चौकार आला. चेंडू पहिला खराब नव्हता, मात्र शॉट बनवला होता आणि स्ट्राईकला आता फलंदाज येतोय स्टाकर हँडला, पहिल्यांदाच येतोय तो मात्र नितीन म्हात्रे. लेग बायचा इशारा पंचाकडे झालाय.
नितीन म्हात्रे स्ट्रायकरला येतोय. रवी बायले नॉन स्ट्रायकरला. रवीने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला. 1 चेंडू चौकार, 1 डॉट नंतर मात्र लेग बाईटच्या माध्यमातून धाव उभारली. 2 चेंडू डॉट झाले आतापर्यंत आणि स्ट्रायकरला आता येतोय तो नितीन म्हात्रे. अत्यंत आक्रमक फलंदाज. फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत. येस ॲब्सोल्युटली. कारण आता उजव्या हाताचा फलंदाज आहे तर फिल्डिंगमध्ये भरपूर चेंजेस आहे. बघा सर्कल पूर्ण फिरलं मैदानावरती. लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पाहिलं सुंदर विलंबने दृश्य. सन्मान्य सतीशदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा. ऑन साइडला आली फॉलिंग स्लिप करायचा प्रयत्न नाही जमलं. फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती. व्हेरी गुड बॉलिंग. सुंदर कमबॅक. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर सतीश डीजे. कळण स्वागत आहे करणचं. कालचे डोंगराच्या मागवडी मैदान तिथे नाईट स्पर्धा केली त्यानं. त्या थोडंसं उशीर झालं त्यांना. हरकत नाही. स्वागत आहे तुमचं. पहिल्या 3 चेंडूवरती 1 चौकार, 1 लेग बाईज पाहिला आपण. नंतर आता मात्र फलंदाज एक फॉलिंग स्लिप करण्याचा प्रयत्न केला. बाद झालाय आणि पहिला धक्का दिलाय मैदानावरती. 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का. 5 धावा झाल्यात कारण एक लेग बाईज आली आणि पहिला धक्का दिला होता तो. धावा कितीला टोटल? 7 असतील ना? 8 असतील. 2 अगोदरचे चौकार आणि 1 बाईच. 7 धावा धाबलकावरती. 2 धावा पेनल्टीचे होते, 1 लेग बाईची होती आणि 1 चौकार. वेलकम करण. स्वागत आहे. गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं. ओव्हर द विकेट साजन पुलेसाठी चेंडू ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला वळवलाय. एक इम्प्रेशन दाखवलं. एकदा पुढे केले. हुक करत असताना चेंडू ट्रॅव्हल एक्झॅक्टली पंचांच्या लॉंग लेग रिझन मध्ये येतोय. 2 धाव पुढे तिसऱ्या मॅचचा प्रयत्न. वॉटर रनिंग मिड द विकेट. रवी बायले धावलाय मैदानावरती. फक्त धावा आणि फक्त धावण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. याचा इशारा दिलाय पंचांना. परतावं लागेल फलंदाजाला. 2 धावा मिळणार. धावसंख्या पुढे सरकणार त्या 9 या धावसंख्येवरती. यस डीजे. डीजे. सर मी विकासजी गायकर साहेबांचं आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय व्यासपीठावर आपण स्थानपणे व्हावं. धावचित बाद झाला. रवी वालेनं कॉल दिला. फलंदाजाचा कॉल नव्हता. मात्र रवीने त्याला सांगितलं, फोर्स केलं धावण्यासाठी. अनेक गडी बाद झाले आतापर्यंत. दुसरा धक्का दिलाय. बरोबर ना? 2 धक्के. कोण कोणचा वाजते बाबू? सायलेंट करणे त्याला सारखा वाजते. 9 धावा. रविवाले साखरेला पहिला चौकार मारल्यानंतर बीट झाला होता. स्टेअर केला चेंडूला. पुढे सरकला. यास गुड फिल्डिंग. गोलंदाजाचं चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूत चौकार येऊन देखील वंडरफुल कमबॅक झालं. षटकाची झाली सांगता. या षटकामध्ये आपण 2 धक्के पाहले पाहिले. एक धावचीत आणि गडी बाद होताना पाहिलं. क्लीन बॉल झाला होता. एका षटकाची सांगता. पेनल्टीच्या सहित धावसंख्या फक्त 9 धावा धापल. 39 धावांचा पाठलाग करायचा आता गरज असणार आहे. येणारे 4 षटकं आणि 30 धावांची गरज आहे. आमदार चषक 2025 मध्ये सर्वांचं स्वागत करतो आम्ही. भरपूर मान्यवर आमच्या व्यासपीठावरती. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 7.50 असणार आहे. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू या मैदानाकडे वळत असताना सोमवार आहे कारण काल सुट्टीचा दिवस होता. रविवार आज मात्र वर्ल्ड डे. मध्ये जसा दिवस जाते तशी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होणार कारण मैदान प्रेक्षकांसाठी ओळखलं जातं. मागच्या वर्षी ओस्थांडून वाहिलं होतं मैदान प्रेक्षकांना अक्षरशः. आणि मागच्या वर्षी अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा पुन्हा तुमच्या भेटीत दुसऱ्या पर्वामध्ये आमदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. नऊ धावा धापलकावरती. करण काळे यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम करण. गोलचे ते परिवर्तन सामना स्पीडअप करायचं थोडंसं कारण आज 8 संघ खेळणार आहेत. उशिरा स्पर्धा सुरू झाली. धावाजून 45 मिनिटांना पहिला चेंडू फेकण्यात आलाय. त्यामुळे वेळे बाबतीने आम्हाला सहकार्य करा. गोलंदाज सज्ज होतोय. आणि 7 नंबर जर्सी परिधान करायला. पहिला चेंडू ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. आणि पहिला षटकार आमदार चषकाचा. वा भाई वा. ग्रेट बॅटिंग.
जगदीश दूधकरच्या बॅटमध्ये पहिला षटकार आमदार चषकाचा जबरदस्त अटॅकी फलंदाजी. धावसंख्या 15, वेग वाढतोय. 39 धावांचा पाठलाग करायचा. 5 षटकाचा सामना. दुसरे षटक P2चं षटक आणि त्याचा चोख प्रत्युत्तर देत असताना टॅप केल्या चेंडू शेवटच्या मोमेंटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. वॉट अ सुपर फिल्डिंगचा नजारा दाखवलाय इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर रिझनला आणि एकच धाव मिळाला. गुड कमबॅक आफ्टर 6 फ्रॉम द बॉलर आणि धावसंख्येला 16 धावसंख्येवरती. रविवारी अजूनही खेळत असताना उरती विकेट. बॅट अँड पॅडमध्ये वॉट अ शॉट. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॅकलिपला खाली ठेवलं आणि एकच गुड थ्रो ऑन द एक्झॅक्टली स्टंप. एखाद्या धावसंख्येला आकार येतो. चांगलं क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूला समाचार आणि धावसंख्येला वेग वाढत असताना 39 धावांचा पाठलाग करायचा आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना एक दमदार सुरुवात केली मैदानावरती. जिंकण्यासाठी 39 धावांचा पाठलाग करत 2 धावांची पेनल्टी आहे. ऑलरेडी वडवली सी संघाला करत त्याचे खेळू उपस्थित नाही आहेत आणि 12वे खेळू देखील नाहीये. उरती विकेट. दुरावा निर्माण केलाय. पंचांना सांगितलं की लाईन चांगली होती, लेन चांगली होती. टपाल चेंडू आतमध्ये आलाय. फिनिश ऑफ डिलिव्हरी एक्झॅक्टली विकेट कीपरने कोठे चेंडू गॅदर केल्याचा आढावा घेतलाय पंचानं आणि संपूर्ण शहानिशा करून पंच मॅकॅस सरांनी सांगितलं की इट्स अ गुड डिलिव्हरी नो डाऊट. कारण पंचांचा योग्य निर्णय. एक्झॅक्टली चेंडू खूप सुंदर होता आणि हेच पंच सांगत असताना चांगलं कमबॅक केलं गोलंदाज चंद्रकांतनं. कारण त्याला पहिल्या चेंडू षटकार आला होता. थोडाही दडपणाखाली आला नाही. गुड बॉलिंग इन द अंडर प्रेशर. खाली राहिलाय चेंडू. पंचानं सांगितलं की षटक चांगली गोलंदाजी. एक चेंडू 1 to go लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या 17 धावसंख्या. गुड बॉलिंग. 17 धावा धापलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा. पहिल्या चेंडू ते षटकाराला मध्ये चंद्रकांत जे कमबॅक केलं ना ते खरोखरच मी म्हणेन कौतुकास्पद कामगिरी त्याची. फास्टर गोलंदाज येतो. भन्नाट वेग दाखवतोय. बॅकफुटला गेला. वॉट अ शॉट. चेंडू ट्रॅव्हल होतो एक्झॅक्टली कव्हर पॉईंट मधनं. 200 त्याला चेस करतात आणि शेवटच्या मोमेंटला पायाचा वापर केलाय. फुटबॉलचा वापर झालाय मैदानावरती. मात्र डायरेक्ट हिट. यास इज गॉन. रवी वायले सहज धावत होता. बॅट त्याने ग्राउंडिंग केली नाही. ग्राउंडिंग केली असता वाचला असता. फलंदाज बाद. 2 षटकाची सांगता. 19 धावा. 39 धावा काढायच्या आहेत आणि 39 धावा काढताना 19 धावा होतात. समीकरण 18 चेंडू आणि 20 धावांची गरज डीज आहे. बाबू वाजव. रवी पहिले लवकर बाद झाला. धावचीत झाला. रवीने बॅटच ग्राउंडिंग केली नाहीये. हवेमध्ये बॅट त्याला वाटलं की पोहोचवू शकतो आपण. चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर अँड ग्रेट टुर्नामेंट. पहिल्या वर्षामध्ये आणि दुसऱ्या वर्षामध्ये आपण स्पर्धा पाहतोय. मागच्या वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर आफ्टर अनप्रेसिडेंट सक्सेस ऑफ द लास्ट इयर आणि ही स्पर्धा यावर्षी तुम्हाला अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये पुन्हा पाहायला मिळते. 19 धावा जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. सामना आपण पाहतोय पहिला वसार वर्सेस वडील सी संघांमध्ये आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे ती वसार संघाला. सुरुवात ठोस आहे मैदानावरती. आता 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. चला सामना स्पीडअप करा प्लीज बिकॉज टुडे इज द फर्स्ट डे. वी आर नॉट हॅव्हिंग टाइम नाव. सो लेट्स प्ले. गोलंदाज सज्ज होते. तिसऱ्या षटकामध्ये येतोय. ओव्हर द विकेट. ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये बीट झालाय. गुड बॉलिंग. चेंडू स्कीट करत असताना फलंदाजाला बीट करत असताना मजा येईल सामन्यामध्ये. जेवढे निर्धाव चेंडू जातील तेवढा सामन्याचा याने मात्र सामन्याचा उत्कंठा वाढली जाईल आणि प्रेक्षकांना एक चांगला सामना पहिलाच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
धडकी भरवणारा सामना, थंडीमध्ये मात्र गरमी ऊब देणारा सामना पाहायला मिळेल कदाचित. वर द विकेट इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, शरीर पुढे सरकला फार वेगानं. ओ माय गॉड, व्हाट अ कॅच, स्पेक्ट्युलर स्कॅन, कॅच ऑफ द मॅच, व्हाट अ फंटास्टिक कॅच. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय डीजे. सागरनं किती चांगला झेल घेतलाय बघा. हॅलो चेक, थँक्यू डीजे, थँक्यू. सागरनं खूप चांगला झेल टिपलाय. सागरचा झेल या स्पर्धेतला मात्र खरोखरच एक चांगला झेल राहील, कारण ज्या पद्धतीने झेल घेतला बॅक ॲक्शन रिप्ले इनसाइड आउट खेळला होता. किती लवकर बघा आला चेंडूवरती, जवळजवळ 19 ते 22 पावलांचं अंतर कापलं. बॅलन्स बघा किती चांगला होता, एन्जॉय करतोय. स्क्रीनवरती सुंदर चित्र पाहतोय टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. विलंबनीय दृश्य. अजून एक धक्का, धक्क्या मागणे धक्के. 16 चेंडू 20 धाबा. समीकरण वेगानं बदलतोय मैदानावरती. हो, सामना बदलतोय, फाईट सामना आहे मैदानावरती. ओव्हर द विकेट. ओ बॅकपटला जाऊन चेंडूला पुन्हा एकदा टॅप केलाय. शेवटच्या मोमेंटला, लास्ट मोमेंटला बॅटचा पेस ओपन केलाय. जयबन भोईर यांच्याकडनं आता जो झेल टिपलाय सागरनं, त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. खूप खूप धन्यवाद साहेब, कारण ज्या पद्धतीने झेल टिपलाय खरोखरच वाखाणण्याजोगी कामगिरी होती. 16 आता समीकरण बदलले. 15 चेंडू 19 धाबा. सामना फाईट आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये आले 3 चौकार. तो गिरीशने सोडलेला झेल आणि ती विशालने केली फटकेबाजी, हा खूप काही सांगून जाणार मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. कुठे जाऊन का पात्रा आमदार चषक 2025चं पर्व आज आपण पहिल्या दिवसामध्ये पदार्पण करतोय. गोलंदाज मात्र रिदम चुकलाय. त्याने सांगितलं की मी पुन्हा मागे जाणार, कारण जर चूक झाली तर मात्र मोठा फटका येऊ शकतो, तो मागात पडू शकतोय, सामन्याला कलाटणी येऊ शकते, भरपूर काय होऊ शकतोय. एक नवे अनेक प्रश्न होते मैदानावरती आणि गोलंदाजाने माघार घेतली. त्याने सांगितलं की मी पुन्हा फ्रेश डिलिव्हरी करणार. 15 चेंडू 19 धाबा. शेवटच्या षटकामध्ये सामना येईल का असं वाटत होतं, मात्र चांगला फटका सजवलाय यावेळी पूलच्या माध्यमातून. डिलाइटफुल सीमा पलीकडं दुसरा षटकार या सत्रातील. सूरज दुधकरच्या बॅटमध्ये दुसरा षटकार निघालाय. तो एक चांगला फलंदाज आहे, वेल फिनिशर आहे. भरपूर सामने देशाशी जिंकलेत, त्याला माहिती आहे आपल्या सामना जिंकायचा आहे. चांगली फटकेबाजी. ही नोज व्हेरी वेल हाऊ टू प्ले अंडर प्रेशर अँड हाऊ टू हँडल द प्रेशर. ही नोज व्हेरी वेल. 2 षटकार दाखवले आतापर्यंत. लेन चांगली, लाईन चुकली असं वाटत होतं, मात्र नाहीये. टपल चेंडू आतमध्ये आलाय, झपकन आतमध्ये आलाय आणि पंचाने ह्या गोष्टी शहानिशा केली की चेंडू कुठे पिचिंग होती आणि कुठे फिनिश ऑफ डिलिव्हरी होती आणि कुठे शतक्षणात गॅदर केलाय. गुडीसे अंपायर येणार चेंडू. आता मात्र समीकरण असणारे 13 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावांची. 13 चेंडू 13. क्या मेरा 13 या फिर मेरा मेरा. राउंड विकेट. ऑन साइडला खेचला फटका. व्हाट अ शॉट. This is a terrific finish. That's a 6. Brilliant stroke. स्पर्धा आता ठाण्यापुरती राहिली नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा लोकप्रिय झाली. मागच्या वर्षी अभूतपूर्व यशानंतर स्पर्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करते. आमदार चषक 2025 पर्व आपण पाहतोय. सन्मान्य सतीश दादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आणि सर्वांचे लाडके आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या सन्मानासाठी स्पर्धा आपण पाहतो. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि फक्त आता 7 धावांची गरज आहे. डॉन बॉस्को स्कूलचे आमचे राजेसर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सर.
येस 18 चेंडू 20 धावांची गरज होती. 17 चेंडू 20 धावा, नंतर 16 चेंडू 20 धावा, 15 चेंडू 19 धावा, नंतर सूरजनं मारला तो षटकार. सामन्यात कमबॅक फार वेगानं झालं. तेव्हा समीकरण राहिलं होतं 14 चेंडू 13 धावा. नंतर पुन्हा चांगली फटकेबाजी नाही झाली. तेव्हा समीकरण होतं 13 नंतर मात्र षटकार आला आणि समीकरण आता उरले 12-7चं. 7 चेंडू 12 असतं तर मजा आली असती. मात्र समीकरण अजूनही चांगलं आहे, कारण वडवली संघाने जे कमबॅक केले ना मागच्या काही षटकांमध्ये, हे खरोखर उल्लेखनीय होतं. मात्र सूरज दुधकरला थांबवणं कठीण झालं आणि सूरजनं त्याचं काम तमाम केलं. त्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आणि त्याने काय फंटास्टिक नोक दाखवलाय मैदानावरती. येणारे चेंडू आता 12 आणि घरी ती 7 धावांची. पुढचा सामना इन ॲक्शन मध्ये असणार आहे तो सापड वर्सेस गांधारी या दोन संघांमध्ये. टॉस जिंकला गांधारी संघानं, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्यानं. चला गोलंदाज सज्ज. 12 चेंडू 7 धावांची गरज. आकाश पाटील मान्यवरांचं सातत्यानं आगमन, सर्वांचं मनापासून स्वागत. आमदार चषकामध्ये भगोमय वातावरण, शिवसेनेच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय केली गेली. मागच्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करत असताना 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 11 वाजून 45 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला आला. 11 वाजून 40 मिनिटं झालीत आता. 7 धावांची गरज आहे. सामना सोपा आहे, कारण सूरज अजूनही मैदानावरती आहे. पंचांचा इशारा नो बॉलचा. यस 1+1 2 धावा येणार. अगोदरच धावांचा दुष्काळ, त्यात 13वा महिना मी म्हणेन. अगोदरच कोरोना, त्यामध्ये मात्र पैशाची टंचाई. असंच झालं, कारण आता समीकरण वेगानं बदललं. आता समीकरण असणारे 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. एकतर धावांचा दुष्काळ, त्यात पॅनल्टी, त्यात नो बॉल. भरपूर काही सहन करावं लागलं यावेळी वडवली सी संघाला. चांगला टार्गेट झालं होतं शेवटच्या टप्प्यामध्ये, मात्र ते टार्गेट चेस करताना सहज केला जात होते वसार संघाच्या माध्यमातून. थोडीशी दमछाक झाली होती वसारची, मात्र जगदीश दुधकरनं मारले 2 षटकार सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं आणि आता समीकरण राहिले 12 चेंडू आणि अवघ्या 5 धावांची गरज आहे. आकाश सज्ज होते 7 नंबर जर्सी परिधान केलेला. फुल टॉस आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. सामना फिनिश आपल्या स्टाईलमध्ये. यस 4+1 5 धावा आणि सामना संपलाय. यस सामना संपलाय. यस पंचांचा चौकाराच्या इशाराचा नो बॉलचा देखील इशारा झालाय आणि वडवली सी संघाचं अस्तित्व पहिल्या सामन्यामध्ये संपुष्टात. बट गुड फाईट वडवली सी संघ. वसार संघाचं हार्दिक अभिनंदन.